मित्रहो, जेव्हा एखादा अधिकारी राजकारण्यांसाठी डोईजड होतो, म्हणजे तो जेव्हा प्रामाणिकपणे काम करीत असतो तेव्हाच या मंडळींना असे अधिकारी नकोसे होतात. तेव्हा या प्रामाणिक अधिकाऱ्याचा काटा कसा काढायचा, याला इथून कसं पळवून लावायचं किंवा याला इथं गप्प कसं करायचं याची मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला जातो. मग भ्रष्टाचाराचे आरोप त्याच्यावर केले जातात, त्याला पैशाच्या मोहात पाडण्याचा प्रयत्न होतो. इमानदार प्रामाणिक अधिकारी कधीही यांच्या अशा कारस्थानामध्ये अडकत नाहीत. आणि मग जेव्हा कुठल्याच मार्गाने अशा अधिकाऱ्यांना अडचणीत आणता येत नाही तेव्हा एखाद्या बाईच्या पदरा अडून अशा अधिकाऱ्याच्या चारित्र्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न होतो, त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न होतो, त्याचं मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक घटना अशा घडलेल्या आहेत आधीही. असाच प्रकार IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या बाबत झाला. तुकाराम मुंडे यांच्या कामाचा धडाका महाराष्ट्राला चांगलाच माहीत आहे आणि आता तर काय, अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त झाल्यापासून तुकाराम मुंडे हे नाव घराघरात पोहोचलेलं आहे, मनापर्यंत ते पोहोचलेलं आहे. अनेक राजकीय नेते मात्र तुकाराम मुंडे यांच्या या धडाक्यामुळं अस्वस्थ झालेले आहेत आणि त्यांची ही अवस्था अति दयनीय हतबल अशी झालेली दिसून येते. हे तुकाराम मुंडे आता कसे अडचणीत येतील याची प्रतीक्षा अनेकांना तर नक्की असणार आहे. त्यातच तुकाराम मुंडे यांनी आपला एक धक्कादायक अनुभव आता जाहीरपणे सांगितला आहे. तुकाराम मुंडे यांच्या सेवेच्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये, म्हणजे त्यांचं 1 वर्षाचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात त्यांची प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. यावेळी त्यांनी सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी इथं अतिक्रमण विरोधी भूमिका घेतलेली होती आणि कोणाचीही पर्वा न करता त्यांनी जवळपास 1300 ते 1400 अतिक्रमण हटविली होती. मग अशा वेळेला काय होतं आपल्याला माहिती आहे. अतिक्रमण करणारी मंडळी कोणाकडे जातात आणि मग त्यांचे कोणाला फोन जातात आपल्याला माहिती आहे त्या गोष्टी. पण बघा, त्यावेळेला 2-3 महिला हातात बुके घेऊन गेल्या आणि तुकाराम मुंडे यांचा सत्कार करायचा असल्याचं त्यांनी म्हटलं, पण त्यांच्या गार्डनी त्या महिलांना रोखलं. त्या महिलांना आत पाठवा असं तुकाराम मुंडे यांनी सांगून सुद्धा हा गार्ड त्यांना आत पाठवायला तयार नव्हता. म्हणजे गार्डला तशा त्यांच्या अधिकाऱ्यांनी सूचनाच दिलेल्या होत्या. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी सुद्धा तुकाराम मुंडे यांनाही आधीच अशा पद्धतीच्या सूचना देऊन ठेवलेल्या होत्या की गार्ड सांगेल त्याप्रमाणे करायचं वगैरे. गार्ड या महिलांना आत पाठवत नाहीत. मग तुकाराम मुंडे हे सुद्धा त्या महिलांना अखेर भेटले नाहीत. त्यानंतर 2 तासांनी DYSPचा फोन तुकाराम मुंडे यांना आला. हातात बुके घेऊन तुकाराम मुंडे यांचा सत्कार करण्यासाठी ज्या महिला गेलेल्या होत्या त्याच महिला आता पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या होत्या. अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाची तक्रार घेऊन त्या महिला पोलीस ठाण्यामध्ये धडकलेल्या होत्या. काही महिला आणि त्यांच्यासोबत वकील असे सगळे मिळून तुकाराम मुंडे यांच्या विरोधात तक्रार देऊ इच्छित होते. त्यासाठीच ते पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलेले होते. पोलिसांनी तुकाराम मुंडे यांना हे सगळं सांगितलं. त्या महिलांना तुमचा सत्कार करायचा होता आणि त्याच वेळेला स्वतःचे कपडे स्वतःच्या हातानं फाडून मग तुमच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करायची होती असं पोलिसांनी मुंडे यांना सांगितलं. हे सगळं ऐकल्यावर आपल्याला मोठा धक्का बसला असं तुकाराम मुंडे यांनी म्हटलं आहे. यावेळी आपण खूप उद्विग्न झालो. स्वतःलाच प्रश्न विचारत होतो की हे असं का, काय चुकतंय आपलं, यापुढं आपण असंच काम करावं की मग आपला मार्ग बदलावा असा विचार सुद्धा तुकाराम मुंडे यांच्या मनात आला. पण अखेर त्यांनी ठरवलं
जो मार्ग आपण निवडलेला आहे त्याच मार्गाने चालायचं. या मार्गावरून चालताना खूप त्रास होतो असं सुद्धा तुकाराम मुंडे यांनी म्हटलं आहे. तुकाराम मुंडे यांनीच हा धक्कादायक अनुभव कथन केला आहे. म्हणजे बघा, अधिकारी चांगलं वागत नाहीत म्हणून तक्रार करणाऱ्या समाजामध्ये एखादा क्वचित अधिकारी योग्य आणि कायदेशीर पद्धतीनं वागत असला तर याच समाजातल्या काही प्रवृत्ती कुठल्या थराला जातात याचाच हा अत्यंत धक्कादायक असा अनुभव. तुकाराम मुंडे यांचा हा अनुभव ऐकून तुम्ही काय म्हणाल मित्रांनो, जरूर सांगा. आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल ही एक अपेक्षा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.